दैनिक देशदूतच्या डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे। देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत या ठिकाणी सभा आहे। आपण सभा स्थळाच्या बाहेरच आहोत। काही क्षणात त्यांचे आगमन होणार आहे। आपल्या सोबत नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकारी, महिला पदाधिकारी आहे, ज्येष्ठ नागरिक आहे। आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू। नवी नाशिकच्या छायाताई देवांग हे आपल्या सोबत आहे। ताई, तुमच्या देशदूत मध्ये स्वागत आहे। मोदींची सभा होत आहे त्या ठिकाणी तुमच्या काय भावना आहे? आज आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा पिंपळगाव या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारतीताई पवार, त्याचबरोबर नाशिक लोकसभा मतदारसंघाचे आमचे हेमंतप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ ठेवलेली आहे। त्यानिमित्त खूप मोठा जनसागर या ठिकाणी उसळला आहे आणि खरोखर मोदीजींनी केलेल्या 10 वर्षातील विकास कामांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार हे जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाही। कारण आजचा जो प्रचंड जनसमुदाय बघता, लोकांचा जो कल आहे, जनतेचा जो कल आहे तो महायुतीकडे आहे आणि निश्चित भारतीय जनता पार्टीच्या भारतीताई पवार, त्याचबरोबर शिवसेनेचे हेमंतप्पा गोडसे हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। पूर्ण शेतकरी वर्ग असेल, महिला असेल, युवा वर्ग असेल, सर्वांचा जो काही मतांचा कल आहे तो नक्कीच महायुतीकडे असणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील यामध्ये तिळमात्रही शंका नाही। विरोधकांचा आरोप आहे का 400 पार होणार नाही? राहुल गांधी म्हणतात की 150च्या जवळपास थांबतील, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे ते आता असंच म्हणणार की मोदीजी 400 पार होणार नाही, परंतु मागचं रेकॉर्ड हे 303चं होतं आणि या वर्षी 400 पार केल्याशिवाय मोदीजी थांबणार नाही। कारण ही जी हॅट्रिक आहे ही पूर्ण जगाचं लक्ष या हॅट्रिककडे लागलेलं आहे। त्यामुळे जगामध्ये आज मोदीजींनी जसं भारताची मान उंचावलेली आहे, त्यामुळे भारताची संपूर्ण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे। त्यामुळे नक्कीच मोदीजी हॅट्रिक करतील आणि 400 पार होतील। अबकी बार मला आपण बघू शकतो यांचा उत्साह। मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। आपण बघू शकतो का महिला पदाधिकाऱ्यांचा किती उत्साह आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की यंदा मोदीजी हॅट्रिक साधतील आणि यंदा 400 पार होणार। कॅमेरामॅन निलेश जाधवसह मी फारुख पठाण, पिंपळगाव बसवंत, नाशिक। हनुमान की जय।